सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्यांमध्ये वसलेलं होतं एक छोटंसं गाव. त्या गावाचं नाव होतं देवगाव. त्या गावात माधवचं एक साधं सुधं पण प्रेमाने भरलेलं घर होतं. घराच्या भिंतीवर आनंदाचे रंग होते, पण त्या छपराखाली एक खोल शांतता कायम दाटून राहायची. माधव आणि त्याची पत्नी स्वाती यांच्या डोळ्यात आपली मोठी मुलगी गौरीसाठी अनेक सुंदर स्वप्न होती. पण जगाची नजर मात्र तिच्या गुणांपेक्षा तिच्या सावळ्या रंगावरच येऊन थांबायची. त्याच घरात धाकटी मुलगी काजलसाठी मात्र सतत लग्नाची स्थळं येत असत. कारण समाज आजही माणसाच्या स्वभावापेक्षा त्याच्या रूपाला जास्त महत्त्व देतो. गौरी, अगं गौरी, कुठे गेलीस ग मुली? हो आई, बोल ना, का हाक मारलीस मला? अगं, तुला माहीत नाही का, आज मुलाकडचे लोक तुला पाहायला येणार आहेत आणि अजून तू तयारही झाली नाहीस. जा पटकन तयार हो. मला ना असं वाटतंय यावेळचं घर तुझं सासर होणार आहे. आई, तुम्ही प्रत्येक वेळी असंच म्हणता. कधी कधी मलाच वाटतं मी कुणाला पसंत पडण्यासारखीच नाही. कितीतरी स्थळं आतापर्यंत मोडली आहेत. अगं वेडी, ती स्थळं माझ्या मुलीच्या लायकीचीच नव्हती. आता हे सगळं सोड आणि जा लवकर तयार हो. गौरी हळूहळू आपल्या खोलीत निघून जाते, पण तिच्या मनात मात्र एकच विचार सतत घोळत असतो. मला माहिती आहे आई, माझं लग्न जमत नाही म्हणून तुम्हालाही खूप दुःख होतं. तुम्ही दाखवत नसाल, पण मी ओळखते. तुम्ही खूप काळजीत आहात. अगं ताई, कुठे हरवलीस इतकी? अच्छा, मला समजलं. तू त्या मुलाबद्दल विचार करते आहेस ना. तो कसा असेल, काय काम करत असेल? अगं, मी का बरं असा विचार करेन? आता माझ्या मनात असे विचारच येत नाहीत. तो कसा आहे, कसा दिसतो याने मला काही फरक पडत नाही. फक्त आई बाबांची काळजी मिटली पाहिजे. अगं ताई, कुणालाच काही काळजी नाहीये. तू असा विचार का करतेस? तुझ्यासारखी गुणी मुलगी मी आजवर पाहिलीच नाही. बघशीलच ताई, तुझं लग्न खूप चांगल्या मुलाशी होईल आणि तो तुझ्यावर खूप मनापासून प्रेमही करेल. मग थोड्याच वेळात मुलाकडचे लोक घरात येतात. या दादासाहेब, स्वागत आहे तुमचं. तुमच्याबद्दल खूप कौतुक ऐकलं आहे आम्ही. संपूर्ण गावात तुमचं नाव आहे. आता तुमच्यासारख्या खानदानी लोकांची मुलगी जर आमच्या घरची सून झाली तर आमचं भाग्यच उजळेल. पण तुमची मुलगी दिसत नाहीये, आधी तिलाच बोलवा ना. हो, आत्ताच बोलावते. स्वाती आपली मुलगी गौरीला बोलावण्यासाठी आत खोलीत जाते. दादासाहेब, माझी मुलगी खूप गुणी आहे बर का. शिक्षण, स्वयंपाक, घरकाम, प्रत्येक काम ती अगदी मन लावून करते. कुठल्याही कलेची कमी नाही माझ्या मुलीत. अहो, एवढ्या मोठ्या घरची मुलगी आहे, गुणी तर असणारच ना. इतक्यात स्वाती गौरीला घेऊन बाहेर येते. गौरीला पाहताच मुलाकडच्यांच्या चेहऱ्यावरील हसू एका क्षणात नाहीसं होतं. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि तुच्छता स्पष्ट दिसू लागते. ही तुमची मुलगी आहे का? म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं का मी माझ्या मुलाचं लग्न या काळ्या कुरूप मुलीसोबत लावून देईन? चला हो, आपण निघूया इथून. हो, चला इथून लगेच. हे लोक कोणत्या दुनियेत जगतायत कोण जाणे. माझ्या मुलासाठी ही मुलगी. चला, वेळ घालवू नका. अहो, पण तुम्ही असे अचानक का निघत आहात? माझी मुलगी. वहिनीबाई, आम्ही आमच्या मुलाचं लग्न या मुलीसोबत करणार नाही. आणि खरं सांगायचं तर मला वाटतं कुणीच हिच्याशी लग्न करणार नाही. तुम्ही आधीच का नाही सांगितलं की तुमची मुलगी इतकी काळी आणि दिसायला साधी आहे? देवाची कृपा म्हणून आधी तिला पाहिलं, नाहीतर न पाहताच लग्न ठरवलं असतं तर माझ्या मुलाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं असतं. इतकं बोलून ते लोक तिथून निघून जातात. गौरीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती धावतच आपल्या खोलीत जाऊन रडू लागते. काजल तिच्या मागे जाणार इतक्यात स्वाती तिला थांबवते. नको ग मुली, तू आता तिच्याकडे जाऊ नकोस. तू गेलीस तर तुझ्या ताईला अजूनच वाईट वाटेल.
पण आई, ताई खूप रडते. अगं तू तिथे जाऊन काय बोलशील? पुन्हा हे सगळं बोलणं निघेल आणि तिच्या मनाला अजून त्रास होईल. थोडा वेळ तिला एकटं राहू दे. माधव मात्र रागाने आणि दुःखाने भरून गेला होता. हे लोक स्वतःला समजतात तरी काय? माझ्या मुलीसारखी मुलगी दिवा घेऊन शोधली तरी मिळणार नाही. मी सांगतो स्वाती, एक दिवस मी माझ्या मुलीच्या या डोळ्यातले दुःखाचे अश्रू आनंदात बदलून दाखवेन. मी तिचं लग्न खूप मोठ्या आणि चांगल्या घरात करीन. हो ना, मलाही खात्री आहे देव आपल्या मुलीला असं एकटी सोडणार नाहीत. त्यांनी तिच्यासाठी नक्कीच एखादं सुंदर नशीब राखून ठेवलं असेल. देवा, आता आणखीन परीक्षा घेऊ नकोस, निदान माझ्या मुलीचा तरी विचार कर. असं करत काही दिवस निघून जातात. एके दिवशी माधव कामानिमित्त दुसऱ्या गावाला जाण्याची तयारी करत होता. स्वाती, अगं स्वाती, ऐकतेस ना? अहो बोला ना. अगं, काल सांगितलं होतं ना तुला, आज मला शेजारच्या गावात कामासाठी जायचं आहे. थोडंसं काम आहे. बरं, मग मी निघतो आता. 3-4 दिवसांनीच परत येईन. स्वतःची आणि मुलींची काळजी घे. हो ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घ्या. हो हो, ठीक आहे, चाललो मग. असं म्हणत माधव घराबाहेर पडतो. थोड्या वेळाने स्वाती स्वयंपाकघरात जेवण बनवत असते. इतक्यात गौरी तिथे येते. अगं आई, तू का स्वयंपाक करतेस? दे ना, मी करते. नको ग बाळा, तू आधीच माझी इतकी मदत करतेस. थोडंफार काम मलाही करू दे. मला एवढी सवय लावू नकोस की उद्या तू सासरी गेल्यावर मला काहीच काम करता येणार नाही. अगं आई, तुला कधीच काम करण्याची गरज पडणार नाही. बरं, बाबा गेले का? अगं ते तर बराच वेळापूर्वी निघून गेले. आता 3-4 दिवसांनीच येतील. का ग, काही काम होतं का त्यांच्याकडे? नाही आई, तसं काही नाही. पण बाबा घरात नसले की घर किती रिकामं रिकामं वाटतं ना. हो ग, अगदी खरं आहे. तुझे बाबा तर 4 दिवसांनी परत येतील. पण मी विचार करत होते, काही दिवसांनी माझ्या दोन्ही मुलीही आपापल्या घरी निघून जातील, तेव्हा हे घर किती ओसाड वाटेल ना. हे ऐकताच गौरी काही न बोलता तिथून निघून जाते. उदास मनाने ती अंगणात बसते आणि मनातच विचार करू लागते. आई, घर ओसाड तर तेव्हाच होईल ना, जेव्हा कुणीतरी माझ्याशी लग्न करेल. इथे तर लोक मला पाहताच नकार देतात. काही जण मला पाहायला येतात आणि पसंत मात्र काजलला करतात. माझ्यामुळेच माझ्या बहिणीच्या लग्नालाही उशीर होतोय. इतक्यात बाहेरून आवाज येतो. अगं स्वाती ताई, कुठे आहात? अगं कमला ताई, या ना, या आत बसा. अगं काय गोष्ट आहे, आज तर खूप आनंदात दिसताय. अगं, माझं बोलणं ऐकलंस ना तर तूही आनंदाने नाचशील. अगं, तुझ्या मुलीसाठी एक छान स्थळ घेऊन आले मी. आणि ते काही साधं सुधं स्थळ नाही बरं का. शेजारच्या गावच्या सरपंचाचा मुलगा आहे. त्याच्या संपत्तीबद्दल तर विचारूच नकोस. इच्छा केली तर अख्खं गाव विकत घेतील, इतकी श्रीमंती आहे त्यांच्याकडे. काय, खरंच? म्हणजे माझ्या मुलीचं भाग्यच उजळलं म्हणायचं. मला आधीपासूनच खात्री होती की देवाने माझ्या गौरीसाठी काहीतरी खूप चांगलं ठेवलं आहे. अगं, गौरीसाठी नाही, हे स्थळ काजलसाठी आलंय. त्यांनी काजलला पसंत केलं आहे. अगं कमल ताई, तुला माहीत नाही का, गौरी माझी मोठी मुलगी आहे. आधी लग्न तिचंच होईल. स्थळ आणायचंच असेल तर गौरीसाठी आण, काजलसाठी नाही. अगं स्वाती ताई, शेजारीन म्हणून तुला समजावते. गौरीच्या आशेवर बसलीस तर बसलेलीच राहशील. उद्या उशीर झाला तर काजलसाठीही चांगलं स्थळ मिळणं कठीण होईल. माझं एक एवढं चांगलं स्थळ हातचं जाऊ देऊ नकोस. कमल ताई, माझ्या मुलीची एवढी काळजी केल्याबद्दल तुझे आभार. पण लग्न आधी गौरीचंच होईल आणि तेही खूप चांगल्या घरात. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. पण असं वाटतंय तुमच्या घरचे लग्नाचे लाडू खाण्यासाठी आम्हाला अजून बराच वेळ वाट पाहावी लागणार आहे. बरं ताई, निघते मी. कमलताई तिथून निघून जाते.
तिच्या बोलण्यामुळे स्वातीच्या मनाला फार लागलेलं असतं. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू येतात. हे देवा, माझ्या मुलीच्या नशिबात नेमकं काय लिहिलं आहेस तू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तू माझ्या दोन्ही मुलींची लग्न खूप चांगल्या घरात आणि चांगल्या कुटुंबात लावून देशील. पण देवा, आता आणखीन उशीर करू नकोस. माझ्या गौरीचं लग्न लवकर लावून दे. आता सगळं काही तुझ्यावर सोपवलं आहे. आता तूच माझ्या मुलीसाठी योग्य स्थळ आण. इकडे स्वाती आपल्या मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करत होती, तर तिकडे माधव कामानिमित्त दुसऱ्या गावात गेला होता. तेवढ्यात त्याला त्याचा जुना मित्र भेटतो. अरे केशवराव, तू इथे? अरे माधव भाऊ, किती वर्षांनी भेटतोय आपण. कसा आहेस रे? अरे वा माधव भाऊ, मला तर वाटलंच नव्हतं की इथे अचानक तुमची भेट होईल. अरे मी तर अगदी मजेत आहे, पण तुम्ही एवढे चिंतेत का दिसताय? नाही रे, तसं काही नाही, फक्त थोडा थकलोय. अरे हा फक्त थकवा नाही, आता तू तुझ्या जिवलग मित्रापासूनही गोष्टी लपवायला लागलास का? चल आता सरळ सांग, काय झालंय? अरे काय सांगू रे, माझी मोठी मुलगी गौरीसाठी स्थळ शोधतय, पण लोक तिचं रूप पाहून लगेच नकार देतात. माझी मुलगी खूप गुणी आहे रे, पण तिचे गुण पाहायला कुणाकडे वेळच नाही. आजकाल लोकांना फक्त बाहेरचं सौंदर्य दिसतं, मनाचं सौंदर्य कुणालाच दिसत नाही. अरे ही कसली चिंता करतोयस? आजही या जगात गुणांना किंमत आहे. आता तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. म्हणजे अरे माझा मुलगा विक्रम आहे ना, आम्ही त्याच्या लग्नाचाच विचार करत होतो. माझा सगळा व्यवसाय तोच सांभाळतो आणि तुझ्या मुलीपेक्षा चांगली मुलगी मला दुसरी कुठे मिळणार? तुझी मुलगी आहे म्हणजे गुणी तर नक्कीच असेल. जर तुला काही हरकत नसेल तर मला माझ्या मुलाचं लग्न तुझी मुलगी गौरी सोबत करायचं आहे. अरे मित्रा, हे सगळं इतकं अचानक? केशवराव, मला माहिती आहे तू तुझ्या मित्राला दुःखात पाहू शकत नाहीस, पण हा निर्णय नीट विचार करून घे. अरे माधव, तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय का? मी तुझ्यावर काही उपकार करत नाहीये, उलट मी स्वतः माझ्या घरासाठी एका चांगल्या सुनेच्या शोधात होतो आणि मला पूर्ण खात्री आहे की तुझ्या गौरीपेक्षा चांगली सून मला कुठेच मिळणार नाही. तो आपल्या खिशातून पाकिट काढतो आणि त्यातून एक फोटो बाहेर काढतो. त्या फोटोमध्ये गौरी आणि काजल दोघी बहिणी असतात. माधव गौरीकडे बोट दाखवत म्हणतो, तुला भेटल्यावर माझी सगळी चिंता संपली रे. ही बघ, ही माझी मुलगी गौरी. अरे वा, किती गोड मुलगी आहे आणि तू तिची एवढी काळजी करतोयस. चल आता चिंता सोड आणि आनंद साजरा कर. असं म्हणत केशवराव आपला मुलगा विक्रमचं नातं गौरीसोबत पक्क करतो. घरी परतल्यावर ही आनंदाची बातमी ऐकून केशवरावची पत्नी आरती खूप आनंदी होते. अरे वा, मला तर अजिबात वाटलं नव्हतं की इतक्या अचानक आपल्या मुलाचं लग्न ठरेल. मला तर गौरी खूप आवडली. आजकाल इतकी गुणी सून कुठे मिळते आणि ती तुमच्या मित्राची मुलगी आहे म्हटल्यावर तर अजूनच विश्वास वाटतो. आता लवकरात लवकर आपल्या मुलाला ही आनंदाची बातमी सांगायला हवी. अजून कितीतरी तयारी करायची आहे. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच इतक्यात त्यांचा मुलगा विक्रम तिथे येतो. अरे वा, आई बाबा, काय गोष्ट आहे. तुम्ही दोघं आज खूप आनंदात दिसताय आणि कसली तयारी चालली आहे? अरे मुला, आनंद कसा होणार नाही? तुझ्या बाबांनी तुझं लग्न त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत ठरवलं आहे. खूप गुणी मुलगी आहे रे. आम्हा दोघांनाही ती खूप आवडली. अगं आई, हे काय बोलतेस तू? मला न विचारताच तुम्ही माझं लग्न ठरवलं. तुम्हाला मुलगी आवडली, पण माझं काय? माझी स्वतःची काही आवड निवड नाही का? म्हणजे आता आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुझी परवानगी घ्यायची का? मुला, अजून एवढा मोठा झालेला नाहीस की आई वडिलांच्या निर्णयावर प्रश्न विचारशील. पण बाबा, इतक्या घाईत लग्न का? अरे कारण हेच योग्य वेळ आहे. तुझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आम्ही जो निर्णय घेऊ तो तुझ्या भल्यासाठीच घेऊ. अरे मला आता काहीही ऐकायचं नाही.
मी शब्द दिला आहे, हे नातं मी पक्क केलं आहे आणि आता हे लग्न होणारच. पण बाबा, असं कसं? मी एखाद्या अनोळखी मुलीला माझी जीवनसाथी कसं मानू? मी तिला पाहिलंही नाही, मी तिला ओळखतही नाही. कुठल्याही व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय इतक्या सहजपणे कसा घेऊ? अरे, निर्णय तुला घ्यायचा नाहीये, तो मी आधीच घेतला आहे. हे नातं आता कधीच तुटणार नाही, हे मी शेवटचं सांगतोय. मला आता या विषयावर आणखीन काही ऐकायचं नाही. आणि हो, तू म्हणतोयस ना की तू त्या मुलीला कधी पाहिलंच नाहीस. हे घे, आता बघ. असं म्हणत केशवराव रागाने माधवने दिलेला फोटो विक्रमच्या हातात ठेवतो आणि तिथून निघून जातो. आरतीही त्याच्या मागोमाग जाते. विक्रमला सुरुवातीला तो फोटो पाहायची अजिबात इच्छा नसते, पण नकळत त्याची नजर त्या फोटोवर पडते. फोटोमध्ये गौरी आणि काजल दोघीही असतात, पण विक्रम चुकून काजलला गौरी समजतो. अरे वा, किती सुंदर मुलगी आहे ही. मी सुद्धा किती मूर्ख होतो, हिला न पाहताच लग्नाला नकार देत होतो. बरंच झालं बाबांनी माझं ऐकलं नाही. खरंच तू खूप सुंदर आहेस. तुला या घरात माझी पत्नी म्हणून आणण्याची मला आतापासूनच उत्सुकता लागली आहे. इकडे विक्रमने काजलला गौरी समजून मनात तिची स्वप्न रंगवली होती आणि तिकडे काजल आपल्या ताई गौरीसमोर होणाऱ्या जिजाजींचे कौतुक करत थकत नव्हती. ताई, माहिती आहे का, बाबा सांगत होते की होणारे जिजाजी खूप मोठे व्यापारी आहेत आणि दिसायलाही खूप देखणे आहेत. खरंच एखादा राजकुमारच तुला इथून घेऊन जाईल. अगं काजल, मला तर अजूनही हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. कालपर्यंत कुणी माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतं आणि आज मला इतका चांगला जीवनसाथी मिळणार आहे. अगं ताई, देवाने तुम्हा दोघांना एकमेकांसाठीच बनवलं असणार, म्हणूनच कदाचित आतापर्यंत तुझं लग्न झालं नाही आणि योग्य वेळ येताच देवाने त्यांना अचानक तुझ्या आयुष्यात आणलं. अगं, मी तर कधी विचारही केला नव्हता की माझ्या आयुष्यात इतक्या अचानक एवढ्या आनंदाच्या क्षणाचा वर्षाव होईल. खरंच ताई, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि त्याहून जास्त आनंद मला तुमच्या लग्नाचा आहे. ताई, लग्नात किती मज्जा येणार ना. बरं, मी जाते आता, आईला मदत करते. खूप तयारी करायची आहे अजून. गौरीच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. घरभर आनंदाचं वातावरण पसरलं होतं. नातेवाईकांची लगबग, गाणी, हशा आणि उत्साहाने संपूर्ण घर उजळून निघालं होतं. आणि अखेर तो शुभ दिवस उजाडला. गौरी नवरी बनून विक्रमच्या घरी आली. रात्र झाली होती. गौरी लाजत डोक्यावर घुंगट घेऊन खोलीत बसली होती. थोड्याच वेळात विक्रम खोलीत येतो आणि तिच्या शेजारी बसतो. तुला माहिती नाही गौरी, मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत होतो. ज्या क्षणी मला कळलं की तू माझी जीवनसाथी होणार आहेस, त्या दिवसापासून प्रत्येक क्षणी माझ्या मनात फक्त तुझेच विचार होते. मी एक एक क्षण तुझ्या प्रतीक्षेत घालवला आहे. हे बोलत विक्रम हळूहळू तिचा घुंगट उचलतो, पण पुढच्या क्षणी त्याचे हात थरथरू लागतात. तो घाबरल्यासारखा 2 पावलं मागे सरकतो. तू म्हणजे तूच गौरी आहेस का? हो. त्या क्षणी विक्रमला सगळं समजतं. जिला तो इतके दिवस गौरी समजत होता, ती प्रत्यक्षात गौरीची धाकटी बहीण काजल होती. पण आता लग्न झाल्यानंतर तो काहीच करू शकत नव्हता. तो शांत राहिला. मात्र त्या क्षणापासून त्याच्या मनात गौरीसाठी प्रेमाचा एकही भाव उरला नव्हता. हे नातं आता विक्रमला ओझ्यासारखं वाटू लागलं होतं. त्याच्या मनात रंगवलेली स्वप्नांची दुनिया एका क्षणात तुटून गेली होती. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. गौरीला घरातील सगळेजण खूप प्रेम देत होते. तीही प्रत्येकाची मनापासून काळजी घेत होती. सासू सासरे, घरातील नोकर चाकर सगळ्यांशी ती प्रेमाने वागत असे. पण विक्रमच्या मनात मात्र तिच्यासाठी अजूनही जागा नव्हती. एके सकाळी गौरी स्वयंपाकघरात काम करत असते. इतक्यात आरती तिथे येते. अगं आई, तुम्ही इथे? का ग, मी इथे येऊ शकत नाही का?
तसं नाही आई, पण तुम्ही मला सून म्हणून घरात आणल्यापासून तुम्हाला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायची गरजच पडली नाही. आता तुम्ही सांगा काय खायचं आहे, मी लगेच करून देते. अगं मुली, खरं सांगू, मी या घरासाठी सून आणायला गेले होते, पण देवाने तर मला मुलगीच दिली. खरंच तू खूप गोड आहेस. देव तुझ्या आणि विक्रमच्या आयुष्यात खूप आनंद देवो. अरे देवा, मला तर विक्रमजींना चहा द्यायचा होता, मी विसरलेच. आई, मी लगेच येते. गौरी चहाचा कप घेऊन विक्रमच्या खोलीत जाते. विक्रमजी, तुमचा चहा. अहो, काय झालं, तुम्ही शांत का आहात? इथे ठेवते चहा. अगं, जे करायचं ते कर आणि निघून जा. किती वेळा सांगितलं आहे तुला, माझ्या पुढे पुढे करू नकोस. तुला समजत नाही का? बरं, थँक्यू सो मच. आता जा इथून. सकाळी सकाळी येऊन डोकं खराब करतेस. गौरी शांतपणे तिथून बाहेर पडते. ती मनातलं दुःख कधी शब्दात मांडत नव्हती. ती फक्त शांतपणे सगळं सहन करत होती. आणि जेव्हाही ती विक्रमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तेव्हाही विक्रम तिच्यावर चिडायचा. पण हळूहळू विक्रमला गौरीचं वागणं आवडू लागलं. ती प्रत्येकाशी ज्या प्रेमाने आणि संयमाने वागत होती, ते त्याच्या नकळत त्याच्या मनाला स्पर्श करू लागलं होतं. तो कधी उघडपणे काही बोलत नव्हता, पण कुठेतरी त्याच्या मनात गौरीसाठी एक कोमल जागा निर्माण होऊ लागली होती. गौरी मात्र अजूनही त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. तुमच्या वाटेवर मी फुलासारखी पसरून जाईन. तुमच्या आनंदातच माझं सुख शोधेन. तुम्ही मला कधी आपलंसं मानलं नाही तरी मी मात्र आयुष्यभर फक्त तुमच्यावरच प्रेम करेन. लग्नानंतर काही दिवसांनी विक्रम घरातील देवघरासमोरून जात होता. तेवढ्यात त्याची नजर गौरीवर पडली. ती शांतपणे बसून एक फोटो पाहत होती. तोच फोटो ज्यात गौरी आणि काजल दोघी होत्या आणि ज्यामुळे विक्रमचा गैरसमज झाला होता. गौरी त्या फोटोकडे पाहत हळू आवाजात बोलत होती. काजल, किती छान दिसतेस ना तू. काश मीही तुझ्यासारखी सुंदर असते तर कदाचित आज या घरात माझ्या शांततेऐवजी आनंदाचा आवाज असता. हे बोलताना तिच्या डोळ्यातून एक अश्रू अलगद खाली ओघळला. पण पुढच्या क्षणी तिने तो पटकन पुसला आणि पुन्हा चेहऱ्यावर हसू आणत कामाला लागली. चंद्रही खिडकीतून डोकावत होता आणि त्या मंद प्रकाशात गौरी शांतपणे सगळ्यांसाठी जेवण वाढत होती. तिने विक्रमच्या मित्रांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते आणि सगळ्यांचा आदराने पाहुणचार करत होती. विक्रम मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. मी आयुष्यभर फक्त बाहेरच्या सौंदर्यामागे धावत राहिलो, पण या मुलीच्या मनात जितका संयम, प्रेम आणि मोठेपणा आहे, तसं सौंदर्य कदाचित स्वर्गातील अप्सरांकडेही नसेल. मी हिला शिक्षा देतोय की ही तिच्या चांगुलपणाने मला माझंच खरं रूप दाखवते. मित्र निघून गेल्यानंतर विक्रम काही क्षण शांत उभा राहिला. पहिल्यांदाच त्याने गौरीकडे हात पुढे केला, पण पुढच्या क्षणी तो थांबला आणि हात परत मागे घेतला. त्याच्या मनातील तिरस्कार आता हळूहळू खोल अपराधीपणात बदलू लागला होता. एके सकाळी विक्रम ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. तेवढ्यात गौरी त्याच्या जवळ आली. ऑफिसला निघालात? हो. अहो, आज रात्री जेवणात काय बनवू? तुमच्या आवडीचं काहीतरी करते. सांगा ना, तुम्हाला काय आवडतं? अगं, तुझ्या मनाला वाटेल ते बनव. का? तुम्हाला काही आवड निवड नाही का? नाही. बरं, स्वतःची काळजी घ्या आणि हो, वेळेवर घरी या. विक्रम काही न बोलता बाहेर पडतो. गौरी त्याच्या मागे दरवाजापर्यंत येते. विक्रम थोडं पुढे जातो, पण अचानक थांबतो आणि मागे वळून पाहतो. गौरी अजूनही तिथेच उभी असते. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकसं स्मित उमटतं आणि मग तो पुढे निघून जातो. ऑफिसमध्ये बसल्यानंतरही त्याच्या मनात सतत गौरीचेच विचार सुरू होते. मी गौरीबद्दल किती चुकीचा विचार करत होतो. खरं सांगायचं तर ती खूप चांगली आहे. मी तिच्याशी इतकं वाईट वागलो तरीही ती माझी इतकी काळजी घेते. ती माझ्या आईवडिलांवरही स्वतःच्या आईवडिलांसारखं प्रेम करते. चूक माझी होती, पण मी कधी तिच्याशी नीट बोललोच नाही.
आता तर मला हेही समजत नाहीये की तिच्याशी बोलायचं कसं. इतक्यात ऑफिसच्या दरवाजावर टकटक झाली. आत येऊ का सर? सर, ही सेल्स रिपोर्टची फाईल आहे. दाखव. हे काय आहे? गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या कंपनीची विक्री सतत कमी होत आहे. सर, आणि मला असंही कळलं आहे की कामगार संप करण्याचा विचार करत आहेत. अरे, कशासाठी? सर, त्यांना पगारवाढ हवी आहे. अरे, इथे काम काही नीट नाही आणि यांना पगार मात्र वाढवून हवा आहे. ठीक आहे, कामगारांचं नंतर पाहू. आधी हे बघायला हवं की विक्री पुन्हा कशी वाढवायची. आपल्याला काही गुंतवणूकदारांशी बोलायला हवं. सर, तुम्हाला खरंच वाटतं का अशी खराब सेल्स रिपोर्ट पाहून कोणी आपल्या व्यवसायात पैसे गुंतवेल? अरे, ठीक आहे, नंतर पाहूया. तू आता जा. कर्मचारी निघून जातो, पण विक्रमचं मन चिंतेच्या खोल गर्दीत अडकून पडतं. मला काही समजत नाही. काय करू मी? त्या कामगारांना मी ओळखतो. ते खरंच संप करतील असं वाटत नाही. पण मला आर्थिक मदतीची खरंच गरज आहे. पण करायचं तरी काय? माझ्या आयुष्यात कधी शांतता नाही का? आधी मी गौरीमुळे त्रस्त होतो आणि आता जेव्हा मला समजायला लागलं की चूक माझीच होती, तेव्हाच ही नवी अडचण समोर आली. त्या रात्री विक्रम खूप उशिरा घरी परतला. आई वडील झोपले होते, पण गौरी अजूनही त्याची वाट पाहत बसली होती. अहो, आलात तुम्ही? आज खूप उशीर झाला. अहो, खूप थकला असाल ना? तुम्ही आधी हात तोंड धुवून या, मी जेवण वाढते. थोड्या वेळाने विक्रम जेवायला बसतो. गौरी ही शांतपणे त्याच्या शेजारी बसलेली असते. काही क्षण शांततेत जातात आणि मग पहिल्यांदाच विक्रम स्वतःहून तिच्याशी बोलतो. अगं, तू जेवलीस का? हे ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावर आनंद खुलतो. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच विक्रमने स्वतःहून तिची विचारपूस केली होती. अगं, काय झालं? काही खाल्लंस की नाही? नाही, मग तूही जेवून घे. खूप उशीर झाला आहे. नाही, नाही. आधी तुम्ही जेवा, नंतर मी खाईन. अहो, काय झालं? तुम्ही खूप चिंतेत दिसताय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. फक्त थोडा थकलोय. अहो, मला माहिती आहे, गोष्ट फक्त थकव्याची नाही. मी तुमची जीवनसाथी आहे. तुम्ही माझ्यापासूनही गोष्टी लपवणार का? अहो, ठीक आहे, जीवनसाथी नाही तर निदान एक मैत्रीण समजून तरी सांगा. हे सगळं सोड. आधी मला एक सांग, तुला वाईट वाटत नाही का की मी तुझ्याशी कधी नीट बोलत नाही? तुला माझा राग येत नाही का? तुला माझ्याबद्दल द्वेष वाटत नाही का? अहो, नाही वाटत. द्वेष कसला? मलाही माहिती आहे की तुम्ही या लग्नामुळे आनंदी नव्हतात आणि तुमच्या खोलीत मी आमचा म्हणजे माझा आणि काजलचा तो फोटोही पाहिला होता. मला तेव्हा समजलं होतं की तुम्हाला वाटलं होतं फोटोतील मुलगी म्हणजे मी नाही. अगं, खरंच मला माफ कर, पण तो भूतकाळ होता. आधी मला तू आवडत नव्हतीस कारण मी फक्त तुझं बाहेरचं रूप पाहिलं होतं. पण तू माझी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची ज्या प्रेमाने काळजी घेतेस ना, ते पाहिल्यानंतर मला तुझ्यापेक्षा सुंदर दुसरी कुणीच वाटत नाही. मग गोष्ट रूपाची असो किंवा मनाची. अहो, खरंच सांगा ना खरं. मला तर असं वाटतंय जणू मी एखादं सुंदर स्वप्न पाहते. अगं, हे स्वप्न नाहीये. आणि जर शक्य असेल तर माझ्या आधीच्या वागण्याला एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. अहो, ठीक आहे, मी सगळं विसरले. आता सांगा, तुम्ही एवढे चिंतेत का होता? अगं, ते व्यवसायाबद्दल थोडी अडचण सुरू आहे. का? काय झालं? गौरीच्या खूप विचारल्यानंतर विक्रम तिला सगळी गोष्ट सांगतो. व्यवसायातील तोटा, कमी होत चाललेली विक्री आणि पैशांची अडचण. हे ऐकून गौरी शांतपणे म्हणाली, अहो, एवढंच ना? यात एवढी चिंता करण्यासारखं काय आहे? बाबांनी लग्नात मला इतकं सगळं दिलं आहे, तुम्ही ते वापरा ना.
आधी तुम्हाला मी आवडत नव्हते म्हणून कदाचित तुम्ही त्या गोष्टींना हातही लावला नाहीत, पण आता तर अगं, गोष्ट ही नाही की तू मला आवडतेस की नाही, ते सगळं तुझं आहे आणि त्यावर पूर्ण हक्क फक्त तुझाच आहे. अहो, तुमचाही तितकाच हक्क आहे त्यावर. नाही गौरी, मी ते घेऊ शकत नाही. अहो, जर मी तुमच्या व्यवसायातील भागीदार झाले तर काय? व्यवसायातील भागीदार? अगं, तुला व्यवसायाचं ज्ञान आहे का? अहो, का आश्चर्य वाटतंय तुम्हाला? मला सगळं येतं. माझ्या बाबांनी मलाही चांगलं शिक्षण दिलं आहे. अरे वा, म्हणजे मला फक्त जीवनसाथीच नाही तर व्यवसायातील भागीदारही मिळाली आहे. खरंच गौरी, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझा किती अपमान केला आणि तरीही तू माझ्या प्रत्येक कठोर शब्दाकडे दुर्लक्ष करून कायम माझ्या सोबत उभी राहिलीस. तुझे खूप खूप आभार. मी वचन देतो, आजपासून माझ्या आयुष्यातच नाही तर माझ्या व्यवसायातही माझ्यापेक्षा जास्त हक्क तुझा असेल. काळ पुढे सरकत गेला आणि वेळेसोबत विक्रमचा व्यवसाय फक्त संकटातून बाहेरच आला नाही तर नव्या उंचीवर पोहोचू लागला. पण त्या यशापेक्षाही मोठा विजय होता. गौरीबद्दल विक्रमच्या मनात निर्माण झालेलं निखळ प्रेम आणि आदर. एका संध्याकाळी दोघं त्या अंगणात बसले होते जिथे कधी काळी फक्त शांतता आणि दुःख पसरलेलं असायचं. विक्रमने अलगद गौरीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, गौरी, मी कायम असंच समजत आलो की सुंदर जीवनसाथी आयुष्य सुंदर बनवते, पण तू मला शिकवलंस की सुंदर मन संपूर्ण जग सुंदर बनवू शकतं. तू फक्त माझी पत्नी नाहीस, तू माझी ताकद आहेस, माझी ओळख आहेस. मला माफ कर, कारण मी तुला ओळखण्यात खूप उशीर केला. ज्या समाजाने कधी काळी तिच्या सावळ्या रंगालाच तिची कमतरता मानलं होतं, आज तोच समाज तिच्या गुणांचं आणि यशाचं उदाहरण देऊ लागला होता. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसून त्याच्या मनात असतं. बाह्य रूप पाहून कोणाचं मूल्य ठरवू नये. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.